Hello friends, I'm your science teacher Vaishnavi Patil. Welcome back to Guruvariya Academy. फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशन मध्ये आपण रूट काय असतात तशाच पद्धतीने स्टेम काय असतात हे व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. तर या स्टेम वरती आपण काय पाहिलं की नोड सारखे काय असतात, वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात आणि हे स्ट्रक्चर्स काय करतात तर या स्ट्रक्चर वरती वेगवेगळे लीव्स आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या लीव्स बद्दल आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत आणि त्या पुढचे जे काही रिमेनिंग पार्ट्स आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर आता आपण लीव्स म्हणजे काय हे समजून घेऊया. यू कॅन सी हिअर लीफ म्हणजे काय, पान, आणि त्याचं अनेक वचनी काय असतं, लीव्स असतं. लीव्स ग्रो फ्रॉम नोड्स ऑन अ स्टेम. तर स्टेम वरती ज्या काही नोड्स असतात तिथून ते उगवतात. आपण पाहिलं होतं स्टेम शिकत असताना की जे काही नोड्स असतात त्या नोड्सद्वारेच ह्या लीव्सची निर्मिती होते. लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. तर जे काही लीव्स असतात ते जनरली थिन असतात, अगदी पातळ असतात, फ्लॅट असतात, फ्लॅट म्हणजे अगदी चपटे असतात, आणि ग्रीन इन कलर, ते ग्रीन इन कलर सुद्धा असतात. The broad spread out part of leaf is called leaf blade or lamina, and its edge is called leaf margin. Leaf margins may be entire, dentate or lobed. तर पहा, हा जो काही लीफ आहे तो कुठून येतो तर तो स्टेमचे जे काही नोड्स आहेत त्या नोड्स पासून येत असतो. मग हा जो काही एंटायर लीफ आहे, हा पूर्ण लीफ आहे, तर या लीफला आपण काय म्हणतो, लीफ ब्लेड म्हणतो. हा जो काही भाग तुम्हाला इथे दिसत आहे या भागाला आपण लीफ ब्लेड म्हणतो किंवा लीफ लॅमिना सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर या प्लांटची जी काही मार्जिन आहे, जो काही कडा आहे, त्याला आपण लीफ मार्जिन असे म्हणतो. आणि मग या लीफचा जो काही शेवट आहे, टोक आहे, याला आपण लीफ अपेक्स म्हणतो. लीफ अपेक्स म्हणजे काय तर पानाचा टोक किंवा शेवट. मग हे जे काही लीफ आहेत ते एंटायर पण असू शकतात, डेंटाइन पण असू शकतात किंवा लोब पण असू शकतात. एंटायर म्हणजे काय, त्यांची जी काही मार्जिन आहे ती पूर्णही असू शकते अशा पद्धतीने, किंवा मग ते डेंटेड म्हणजे दातासारखी खवले खवले असल्याप्रमाणे देखील ती असू शकते. तर किंवा लोब म्हणजे तर अशा पद्धतीचे लोब सुद्धा आपल्याला या लीव्सच्या मार्जिन मध्ये पाहायला मिळतात. तर हे जे काही लीफ असतात याचे पार्ट्स, त्यांचे वेगवेगळे टाइप्स आपण समजून घेतलेले आहेत. द टिप ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. तर त्या लीफच्या टिपला आपण लीफ अपेक्स म्हणतो. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. तर हा जो काही लीफ अपेक्स आहे तो टॅपरिंग असू शकतो, अशा पद्धतीचा तो निमुळता असू शकतो, पॉइंटेड असू शकतो, किंवा अशा पद्धतीचा तो राउंड देखील असू शकतो. Leaves of some plants have a stalk called a petiole. तर काही लीफला काय असतो, एक स्टॉक असतो, देठ असतो, त्याला पेटिओल म्हणतात. आणि जर हा पेटिओल नसेल तर त्याला सेसाइल प्लांट सुद्धा म्हणतात. Leaves of some plants do not have petiole. तर काही प्लांट्सच्या लीफला काय नसतं, हा पेटिओल नसतो, त्यांच्यामध्ये हा पेटिओल अब्सेंट असतो. The portion of the leaf attached to the stem is called leaf base. तर लीफचा असा भाग, हा जो काही भाग आहे पेटिओल, तो एका पोर्शनला चिटकला जातो ज्याला आपण लीफ बेस म्हणतो, आणि तिथे बर्ड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स. तर या लीफ बेस च्या ठिकाणी छोटे छोटे बर्ड लाईक स्ट्रक्चर किंवा छोटे छोटे लीफ सारखे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, ज्यांना आपण स्टिप्युल्स म्हणतो. आणि हे स्टिप्युल्स काय करतात तर ज्या पद्धतीचे काम लीफ करतात तशाच पद्धतीचे काम हे स्टिप्युल्स देखील करतात, पण कमी प्रमाणामध्ये, छोट्या अमाउंट मध्ये. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स. तर हे जे काही स्टिप्युल्स आहेत ते तुम्हाला सर्व प्लांट्स मध्ये पाहायला मिळतात का तर नाही, आपल्याला सर्व प्लांट्स मध्ये हे स्टिप्युल्स पाहायला मिळत नाही. बऱ्याच प्लांट्स मध्ये हे स्टिप्युल्स प्रेझेंट असतात, तर बऱ्याच प्लांट्स मध्ये हे स्टिप्युल्स प्रेझेंट असतात. तशाच पद्धतीने लीव्स ऑफ सम प्लांट्स have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. तर पहा, लीव्स असे पान की ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असतं, अनडिवाइडेड म्हणजे न विभागलेला
न विभागलेला लीफ ब्लेड असतो, तो एंटायर असतो, पूर्ण असतो. आणि तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये सिंगल लीफ ब्लेड असते. तर याला काय म्हटलं जातं? लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे काय? तर या पानावरती वेगवेगळ्या ही जी काही मिड वेन आहे, तर या मिड वेन पासून अशा छोट्या छोट्या शिरा निघाल्या जातात, ज्यामुळे हा पानाची विभागणी होते. तर याला काय म्हटलं जातं? याला वेगवेगळे लीफ ब्लेड म्हटले जातं. तर या लीफ ब्लेडमुळेच पानाची विभागणी होते. तर असं पान की या पानामध्ये काय असेल? सिंपल मिडरिब असेल आणि लीफ ब्लेड त्यांच्यामध्ये अब्सेंट असतील, तर तशा पानाला साधं पान किंवा ज्याला आपण सिंपल लिव्स म्हणतो ते असेल. तर इथे साधं पान म्हटल्यानंतर तुम्हाला मसाला पान, कोलकाता पान असे पानाचे प्रकार आठवले असतील. पण ते पान वेगळे आणि आपण जे काही पान पाहत आहोत, जे काही लीफ पाहत आहोत, ते आपण टाइप्स ऑफ लीफ पाहत आहोत, जे की प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर यामध्ये हे जे काही सिंपल लीव्स आहेत, यांच्यामध्ये फक्त सिंगल मिडरिब असते आणि वेगवेगळे लीफ ब्लेड अब्सेंट असतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय? तर बनानाचं लीफ असेल. बनानाच्या पानामध्ये आपण पाहतो त्याच्यामध्ये सिंपल लीफ ब्लेड असते, सिंपल मिडरिब असते आणि वेगवेगळे त्याचे लीफ ब्लेड अब्सेंट असतात. त्यानंतर मग जर लीफ ब्लेड ऑफ leaves in some plants is divided into many small parts called leaflets, such leaves are called compound leaves. Some simple leaf and compound leaf are of two main types of leaves. तर असे लीफ की ज्यांच्या ज्या काही मिडरिब आहेत, त्या मिडरिब पासून वेगवेगळ्या काय निघालेल्या असतात? वेगवेगळ्या शिरा निघालेल्या असतात, ज्याला आपण लीफ ब्लेड निघालेले असतात. तर त्यांना आपण कंपाऊंड लीव्स म्हणतो. आणि हे जे काही कंपाऊंड लीव्स असतात, ते कंपाऊंड लीव्स आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर या मिडरिब पासून काय वेगवेगळे लीफ ब्लेड पाहायला आपल्याला मिळतात आणि हे कंपाऊंड लीव्स ची वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर लीव्सचे मेनली दोन भाग असतात, ते म्हणजे कंपाऊंड लीफ आणि सिंपल लीफ. मग साधं पान किंवा आपण ज्याला कंपाऊंड म्हणजे अगदी जटिल असं पान म्हणतो, तर ते काय असतं हे तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण यानंतरच्या पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग पाहण्यापूर्वी तुम्हाला लीफ अरेंजमेंट म्हणजे काय हे समजून घ्या. तर आपण पाहतो की पानांची जी काही रचना आहे, ती प्रत्येक वेगवेगळ्या झाडांवरती वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. तर पानांची जी काही अरेंजमेंट आहे, ती त्या पानाच्या नोडनुसार प्रेझेंट असते. ज्या काही नोड्स त्या स्टेमवरती असतात, त्यानुसार या लीफची अरेंजमेंट केली जाते. त्यानुसार या लीफ अरेंजमेंटचे जवळपास 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे दॅट इज अल्टरनेट लीफ अरेंजमेंट. अल्टरनेट म्हणजे काय? तर एका नोडवरती प्रेझेंट असेल तर दुसऱ्या नोडवरती त्याच्या अपोजिट साइडला प्रेझेंट असेल, याला अल्टरनेट लीफ अरेंजमेंट म्हणतात. इन दिस टाइप ऑफ लीफ अरेंजमेंट द लीव्स आर प्रेझेंट ॲट एव्हरी नोड. तर प्रत्येक नोडवरती काय असतील? लीफ प्रेझेंट असतील. पण ते कसे प्रेझेंट असतील? तर अशा पद्धतीने, म्हणजे अल्टरनेटली. इथे या नोडवरती जर लीफ प्रेझेंट असेल तर तो दुसऱ्या नोडवरती दुसरा लीफ प्रेझेंट असेल, म्हणजे अल्टरनेटली. अशा पद्धतीचे असेंडिंग स्पायरल मध्ये अगदी उतरत्या क्रमाने हे पाने आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट अरेंजमेंट आहे ती म्हणजे कोणती? ती म्हणजे आहे डिक्युशिएट लीफ अरेंजमेंट. आणि यामध्ये काय होतं पहा, तर प्रत्येक नोड वरती पेअर्स मध्ये आपल्याला लीव्स पाहायला मिळतात आणि हे पेअर्स एकमेकांना अल्टरनेटली प्रेझेंट असतात ॲट 90 डिग्री टू इच अदर. तर तुम्ही इथे पाहू शकता की हे जे काही लीव्स आहेत ते एकमेकांना कशा पद्धतीने अल्टरनेटली आणि 90% ने झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज अपोजिट लीफ अरेंजमेंट. अपोजिट म्हणजे काय? तर विरुद्ध. विरुद्ध लीफ अरेंजमेंट काय असते? तर 2 or 3 लीव्स आर प्रेझेंट ॲट इच नोड. तर प्रत्येक नोड वरती 2 ते 3 लीफ प्रेझेंट असतात आणि प्रत्येक लीव्स हा पेअर मध्ये सातत्याने कंटिन्यू मध्ये पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीचे एकाच नोड वरती जवळजवळ चिटकून अशा पद्धतीचे लीफ नोड आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज वर्ड लीफ अरेंजमेंट. वर्ड म्हणजे काय? तर अगदी गोलाकार आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची लीफ अरेंजमेंट आपल्याला बऱ्याचशा प्लांट्स मध्ये पाहायला मिळते. द लीव्स आर प्रेझेंट लाईक सेपल्स ऑफ फ्लावर्स ऑन नोड्स. तर हे जे काही लीव्स आहेत, तर फ्लावरचे जे काही सेपल्स असतात, सेपल्स काय असतात हे आपण पुढे पाहणार आहोत. तर त्याच्या पद्धतीने ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि लीव्स हे वर्ड्सच्या फॉर्म मध्ये अगदी
चक्राच्या फॉर्म मध्ये, एखाद्या वर्तुळाच्या फॉर्म मध्ये या अरेंजमेंट मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत फ्लावर. तर त्यापूर्वी आपल्याला एक छोटासा भाग पाहायचा आहे आणि तो भाग म्हणजे काय, तर तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला पीपल लीफ, पीपल म्हणजे पिंपळाचं झाडाचं पान घ्यायचं आहे आणि मक्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या दोघांचं व्यवस्थितपणे ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल जे काही पिंपळाचं पान आहे तो दोन बरोबर अशा भागांमध्ये विभागला गेला आहे. एका सिंगल मिड व्हेन आणि त्याच्या बरोबर मिड लाईन आहेत आणि त्याच्यावरती लिफ ब्लेड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या लिफ ब्लेड पासून आणि परत आणखी सेकंडरी व्हेन सुद्धा अराईज झालेले असतात. मग हे जे काही सेकंडरी व्हेन्स असतात ज्या मिड व्हेन पासून येतात त्या काय करतात, एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार करतात आणि नेटवर्क किंवा रेटिक्युलम तयार करतात, ज्याला आपण जाळं म्हणतो. अशा पद्धतीचे ते स्ट्रक्चर इथे तयार करतात लीफ वरती. तर यालाच आपण काय म्हणतो, रेटिक्युलेट व्हेनिएशन म्हणतो. या उलट जर आपण मकाच्या पानामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे व्हेनिएशन त्या मिड रिब पासून पाहायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीचे बरोबर कंपार्टमेंट्स म्हणजे इक्वल पार्टिशन्स आपल्याला त्या लीफ मध्ये पाहायला मिळतं. तर त्याला आपण म्हणतो पॅरलल व्हेनिएशन. तर पॅरलल व्हेनिएशन काय असतं, रेटिक्युलेट व्हेनिएशन काय असतं हे आपण समजून घेतलं. तर आता तुम्ही एक थोडीशी गंमत करूया आणि ही गंमत काय आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. त्या पिंपळाच्या पानाला 15 ते 20 दिवसासाठी पाण्यामध्ये भिजवायचं आहे, त्याला भिजवून ठेवायचं आहे. मग त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी जेव्हा तुम्ही त्या पानाला पाण्यातून काढाल तेव्हा पाण्याच्या वरचा जो काही थर असतो तो निघून गेलेला असतो आणि फक्त रिमेनिंग काय असते, तर ती जाळी असते. तर त्या जाळीपासून तुम्ही तुमच्या आवडीचे वेगवेगळे ग्रीटिंग कार्ड बनवू शकता. तशाच पद्धतीची काहीतरी शोभेच्या वस्तू तुम्ही त्याच्यापासून बनवू शकता. आणि फ्रेंड्स, जर तुम्ही हा छोटीशी गंमत जर तुम्ही केली तर तुम्ही नक्की माझ्यासोबत त्याचे फोटोज शेअर करा. आमचा जो काही ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे तो तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळेल. तर त्या नंबरवरती तुम्ही याचे जे काही वेगवेगळे डिफरंट फॉर्म्स तुम्ही बनवले आहात ते सेंड करू शकता. तर इथे आपल्याला एक चार्ट दिला गेला आहे आणि तो चार्ट तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे प्लांट्सचं ऑब्झर्वेशन करून कंप्लीट करायचा आहे. आपण हा चार्ट कंप्लीट केला असता पण माझ्या अवतीभोवती कोणते प्लांट्स आहेत यांच्यामध्ये डिफरन्शिएशन असेल, तुमच्या अवतीभोवती वेगळे प्लांट्स असू शकतात, मग त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होईल. त्यापेक्षा हा जो काही कॉलम आहे तो तुम्ही तुमच्या आजूबाजूचे प्लांट्सचं ऑब्झर्वेशन करून कंप्लीट करा. तर आता आपण काय करूया, आपण आता पुढच्या प्लांटच्या पार्टकडे वळूया आणि तो म्हणजे आपला सर्वांचा आवडता पार्ट, तो म्हणजे काय, तर फ्लावर्स. आता आपण पाहूया. तर आपल्याला काय करायचं आहे, तर एक हिबिस्कस फ्लावर, हिबिस्कस म्हणजे काय, तर जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि त्याचं अगदी काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. तर रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारची फुले पाहताना आपलं मन अगदी प्रसन्न होतं, आनंदी होतं. तर आता या फुलांबद्दल आपण माहिती पाहूया. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग और शॉर्ट स्टॉक कॉल्ड अ पेडिसिल. तर फ्लावर्सला एखादा छोटा किंवा मोठा देठासारखं स्ट्रक्चर, रचना असू शकते ज्याला आपण काय म्हणतो, पेडिसिल म्हणतो. वन एंड ऑफ द पेडिसिल इज अटॅच टू द स्टेम. ह्या पेडिसिलचा एक एंड हा स्टेमला, देठाला अटॅच असतो. द अदर एंड ऑफ द पेडिसिल इज एक्सपांडेड अँड सॉलन. इट इज कॉल्ड द रिसेप्टॅकल. तर या पेडिसिलचा पुढचा जो काही भाग असतो, दुसरा जो काय असतो, फुगीर असतो, त्याला आपण रिसेप्टॅकल म्हणतो. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टॅकल कॅप. तर हे जे काही पेटल्स असतात ज्याला आपण पाकळ्या म्हणतो, तर ह्या पाकळ्या आणि बाकीचे जे काही भाग असतात फुलाचे ते या रिसेप्टॅकल वरती अटॅच असतात आणि या रिसेप्टॅकलला त्यांनी सपोर्ट केलेला असतो. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. कॅलिक्स असेल, करोला असेल, अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल, हे फ्लावरचे वेगवेगळे फॉर्म आहेत. तर हा जो काही कॅलिक्स आणि करोला आहे, हे दोन पार्ट आपल्याला बाहेरच्या दिशेने पाहायला मिळतात. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर हा जो काही कॅलिक्स आहे याला आपण काय म्हणतो, याला आपण कॅलिक्स म्हणतो. आणि हा कॅलिक्स आणि त्यानंतर मग येतात करोला. करोला म्हणजे काय, तर या पाकळ्या, कॅलिक्स आणि करोला हे बाहेरच्या दिशेने प्रेझेंट असतात.
यामुळे हे दोन व्हल्स काय करतील, तर हे दोन व्हल्स आत असलेल्या दोन व्हल्स म्हणजे याच्यानंतर कोण आढळणार आहे, अँड्रोशियम आढळतं आणि मग गायनोशियम आढळतं. तर या दोन वेगवेगळ्या व्हल्सचं संरक्षण करण्याचं काम हे कॅलिक्स आणि कोरोला करत असतात. तर हे जे काही कॅलिक्स आणि कोरोला आहेत त्यांना इसेन्शियल नॉन इसेन्शियल व्हल्स म्हणतात किंवा ॲक्सेसरी व्हल्स म्हणतात. तर तशाच पद्धतीने हे जे काही अँड्रोइशियम आणि गायनोइशियम आहे यांना इसेन्शियल व्हल्स म्हणतात किंवा यांना इम्पॉर्टंट व्हल्स देखील म्हणतात. अँड्रो मीन्स काय, तर मेल, गायनो मीन्स फिमेल. तर हे अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजेच काय, तर या फ्लावर मधले मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. तर आता आपण समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय कॅलिक्स. कॅलिक्स काय असतो हे आता आपण समजून घेऊया. In the bud condition, the petals are covered by a leaf-like parts called sepals, which are green in color. They form the calyx. तर हे जे काही बड कंडिशन मध्ये जे काही लीफ लाईक पार्ट्स असतात इथे तुम्ही पाहू शकता, याला आपण काय म्हणतो, कॅलिक्स म्हणतो. आणि ते ग्रीन इन कलर असतात जे की फोटोसिंथेसिस करण्यासाठी मदत करत असतात. आणि या कॅलिक्स नंतर मग त्यामध्ये काय आढळतात, कोरोला आढळतात. कोरोला मीन्स व्हॉट, ज्याला आपण पेटल्स म्हणतो. ओके, तर कोरोला दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. आणि हे कलरफुल पार्ट्सने बनलेले असतात ज्याला आपण पेटल्स म्हणतो. मग कलरफुल काय असतात, तर वेगवेगळ्या इन्सेक्टला, वेगवेगळ्या अॅनिमल्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी हे कलरफुल असतात. मग हे कलरफुल असतात, मग ते कशासाठी अट्रॅक्ट करतात ते आपण पुढे पाहणार आहोत. तर हे कोरोला यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळे वास असलेल्या पाकळ्यांचं निरीक्षण करायचं आहे. मग त्यामध्ये रोज असेल, क्रिस्टमॅन्थस असेल, हिबिस्कस, मोगरा, कण्हेर, टगार असे वेगवेगळे जे काही वेगवेगळे प्लांट्स तुमच्या परिसरामध्ये असतील त्यांच्या पाकळ्यांचं तुम्ही निरीक्षण करा. म्हणजे तुम्हाला समजून येईल की पाकळ्यांमध्ये सुद्धा किती व्हॅरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मग येतो महत्वाचा भाग ज्याला आपण अँड्रोइशियम म्हणतो. आणि हा अँड्रोइशियम म्हणजेच काय असतो, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर असतो, ज्याला आपण काय म्हणतो, मेल गॅमेट म्हणतो. तर याच्यामध्ये स्टॅमेन्स असतात. इच स्टॅमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. तर हा जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, अँड्रोइशियम म्हणतो. आणि हा अँड्रोइशियम कशापासून बनलेला असतो, तर हा अँड्रोइशियम अँथर आणि या स्टॅमेन याला आपण स्टॅमेन म्हणतो. तर हा जो काही स्टॅमेन आणि अँथर आहे या दोघांनाच मिळून आपण काय म्हणतो, अँड्रोइशियम म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही इथे पाहू शकता की अँड्रोइशियमचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे. तर जो काही अँथर असतो वरच्या बाजूला, त्या अँथर मध्ये काय असतात, तर पोलन ग्रेन्स असतात. आणि हे पोलन ग्रेन्स म्हणजेच काय असतात, तर मेल गॅमेटोफाइट असतात. आणि खालचा जो काही भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, तर फिलामेंट म्हणतो. तो त्यामध्ये पोलन ट्यूब तयार होते. तर तुम्ही हायर क्लासला जेव्हा जाल त्यावेळेला तुम्हाला या सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजतील. आता आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय गायनोइशियम. गायनोइशियम म्हणजे काय, तर जशा पद्धतीने मेल गॅमेट प्रेझेंट असतो तशाच पद्धतीने फिमेल गॅमेट पण प्रेझेंट असेल. मग हा फिमेल गॅमेट काय करतो, तर आपण पाहूया. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. हा कार्पेल पासून बनलेला असतो. आणि अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आणि एका कार्पेल मध्ये काय असतात, तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे हा स्टिग्मा असतो जो की स्टिकी इन नेचर असतो. मग स्टाईल असते आणि मग ओव्हरी असते. आणि या ओव्हरी मध्येच काय असतात, तर फिमेल गॅमेट्स असतात. तर अँथर मध्ये काय असतात, मेल गॅमेट्स असतात. तर हे जे काही फिमेल गॅमेट्स आहेत यांची डेव्हलपमेंट होते इथे ओव्हरी मध्ये. मग मेल गॅमेट पॉलिनेशन द्वारे इथे येतात, स्टिग्मावर चिटकतात, मग पोलन ट्यूब तयार होते. मग या दोघांचं फ्युजन होतं आणि बाकीचे प्रोडक्ट्स तयार होतात. तर हे गायनोशियम काय आहे हे समजलं असेल तुम्हाला. आता काय करायचं आहे, आपल्याला हिबिस्कस प्लांटचं व्हर्टिकल सेक्शन घ्यायचं आहे एका शार्प ब्लेडच्या मदतीने. मग ते आपण उभ्या पद्धतीने कट केल्यानंतर आपल्याला खाली अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसेल. मग त्या प्लांटची मॅच्युरिटी झाल्यानंतर जो काही अँथर आहे, जो की अँड्रोइशियमचा पार्ट आहे, तो फुटतो आणि त्याच्यामधले जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते रिलीज केले जातात आणि ते या स्टिग्मावरती येऊन चिटकतात. आणि मग स्टिग्मावरती आल्यानंतर काय होतं, या प्रोसेसलाच पॉलिनेशन म्हणतात.
आणि ही पॉलिनेशन ही जी काही प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या एजंट्सद्वारे होते. मग जे काही इन्सेक्ट या प्लांट मधला नेक्टार घेण्यासाठी येतात तर ते नेक्टार घेण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या लेग्सला त्यांच्या स्किनला हे पोलन ग्रेन चिटकतात आणि ते जेव्हा एका फ्लावर वरून दुसऱ्या फ्लावर वरती त्यांचं नेक्टार घेण्यासाठी बसतात त्यावेळेला त्या स्टिग्मावरती ते चिटकून जातात आणि अशा पद्धतीने त्यांचं पॉलिनेशन होतं. तर त्यानंतर मग पॉलिनेशन झाल्यानंतर ते ओव्हरीमध्ये असतो जो की फर्टिलाइज होतो आणि मग त्या फर्टिलाइज ओव्हलचं रूपांतर सीड मध्ये होतं आणि सीड मध्ये झाल्यानंतर ही जी काही ओव्हरी आहे या ओव्हरीचं रूपांतर फ्रूट मध्ये झालेलं पाहायला मिळतं. तर इथे आपल्याला जरा डोके चालवा यासाठी एक प्रश्न विचारला गेला आहे आणि तो प्रश्न अशा पद्धतीचा आहे. ऑफ व्हॉट यूज टू अ प्लांट आर द इन्सेक्ट फिटिंग अराउंड इट्स फ्लावर. तर याचं उत्तर आहे द इन्सेक्ट यूज टू अ प्लांट फॉर देअर नेक्टर. इन्सेक्ट त्यांच्या नेक्टरसाठी प्लांट्सचा वापर करतात आणि प्लांट्स मात्र इन्सेक्टचा वापर पॉलिनेशनसाठी करतात. ओके, समजलं तुम्हाला की कशा पद्धतीने पॉलिनेशन होतं, वेगवेगळे फ्लावरचे पार्ट्स कोणते कोणते असतात आणि मग ऑफकोर्स फ्लावर्स तर सर्वांनाच आवडतात आणि तुम्हालाही आवडत असतील. तर आता आपण त्यांचं फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, सीड होतं आणि त्या ओव्हरीचं रूपांतर फ्रूट मध्ये होतं. मग आता आपण फ्रुट्स काय असतात हे पाहूया. फ्रुट्स आपल्याला सर्वांना वेगवेगळे फ्रुट्स आवडत असतात. We eat many different types of fruits. Each type of fruit has its own characteristics. There are variation in their shape, color, taste, etc. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फळे खात असतो. प्रत्येक फळामध्ये त्याच्या चवीमध्ये, त्याच्या कॅरेक्टर्स मध्ये, त्याच्या शेप मध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायला मिळतो. मँगो कंटेन्स ओनली वन सीड, whereas jackfruit contains of many small fruitlets, each with its own seed. तर मँगो मध्ये फक्त एकच सीड असतो ज्याला आपण कोय म्हणतो, पण फणसामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्या प्रत्येक फळामध्ये, त्याच्या प्रत्येक गरामध्ये आपल्याला बिया लागतात. त्यानंतर ऑब्झर्व द फ्रुट्स ऑफ बेर, झिझिपस, बोर, झिझिपस लाच बोर असं म्हणतात आपल्याकडे. मँगो, चिकू, ऍपल एक्सेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन और शेल, फ्लेशी पार्ट अँड सीड. In case of fruit like cashew, its seed is outside the fruit. तर काही फ्रूट मध्ये काय असतं, त्यांचे जे काही सीड असतात ते त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये असतात. तर काही फ्रुट्स मध्ये काही सीड्स हे त्या फ्रूटच्या बाहेर आढळतात. म्हणजे कॅश्यू मध्ये पहा, त्यांचे जे काही सीड्स आहेत ते त्या फ्रूटच्या बाहेर आपल्याला आढळतील. Soak the seeds of pea, wheat, rice, jowar, groundnut in the water for 3 to 4 hours. Press the seeds with your finger. Observe them. Which seed gets divided into two equal parts? Seeds which get divided into two equal parts are called dicotyledonous seeds. Seeds which do not divide into two equal parts are called monocotyledonous seeds. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बिया घ्यायच्या आहेत आणि त्यांना 4 ते 5 तासासाठी पाण्यात भिजवून ठेवायचं आहे. मग त्यांना भिजवल्यानंतर आपण त्यांना 4 ते 5 तासानंतर पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला दाबायचं आहे. मग त्यांना दाबल्यानंतर त्यांचे जर 2 भाग होत असतील तर ते काय झाले, डायकोटिलेडनस प्लांट झाले. आणि जर त्यांचे 2 भाग होत नसतील तर ते काय झाले, मोनोकोटिलेडनस सीड झाले. तर आपण यापूर्वी व्हॉट इज मीन बाय डायकोटिलेडनस अँड मोनोकोटिलेडनस प्लांट्स हे सब आपण समजून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, इथे आपला हा जो काही प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हा चॅप्टर आहे तो संपतो. यामध्ये आपण खूप छान आणि इंटरेस्टिंग माहिती पाहिली. त्यामध्ये आपण पाहिलं लीफ कशा पद्धतीचं असतं, स्टेम, रूट, फ्रूट, फ्लावर अशा बऱ्याचशा प्लांट स्ट्रक्चरची माहिती आपण मिळवलेली आहे. तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहायचा असेल आणि पार्ट या चॅप्टरचा लेक्चर फर्स्ट पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये दोन्ही व्हिडिओ मिळतील किंवा त्याचप्रमाणे इतर पाठांचे सुद्धा व्हिडिओ मिळतील, ते पाहायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, काळजी घ्या आणि तशाच पद्धतीने जर तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की कॉमेंट करून कळवा.